सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला वेग आलेला असतानाच इकडे सोलापूरमध्येही डीसीसी बँकची रणनीतीला सुरुवात झाली आहे। सोलापूर डीसीसी बँक ही भाजपला ताब्यात घ्यायची, त्यासाठी मोर्चा बांधणी सुरू झाली। आमदार सचिन कल्याण शेट्टी हे अक्कलकोटमधून जिल्हा बँकवरती येण्यासाठी इच्छुक असतानाच त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सुरेश हसापुरे यांच्यासाठी बैठक घेतल्याची चर्चा आहे। त्यामुळे सहकारात ताकद असलेल्या भाजपमधील ताकदवान दुसऱ्या गटानंही स्वतंत्र बैठक घेत कल्याण शेट्टींना शह दिल्याची चर्चा आहे। मात्र ही बैठक भाजपच्या वरिष्ठांना रुचली नसल्याचं सांगितलं जाते। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 4 आठवड्यामध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार मतदार यादीसाठी अर्हता तारीख कट ऑफ डेट जाहीर झाली असून ठरावाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिले। मात्र 2018 पासून बँकेवरती प्रशासक असून ते हटवून निवडणूक घेण्याचे आदेश कोर्टाने दिले। त्यानुसार सत्ताधारी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी ही केली जात आहे। त्यात विद्यमान आमदारांना जिल्हा बँकेची पायरी चढायची असल्याचं दिसून येते। आमदार राजेंद्र राऊत, सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान अवताडे हे बँकेत येण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत। आमदार सचिन कल्याण शेट्टी अक्कलकोटमधून सोलापूर मतदारसंघामधून निवडणूक घेऊ शकतात, कारण त्यांनी नव्या सोसायट्या स्थापन केलेत। तसेच माजी आमदार स्वर्गीय श्रीरामप्पा पाटील यांच्या बहुतांश समर्थकांनी कल्याण शेट्टीशी जुळवून घेतले, त्यामुळे ते सोसायटी मतदारसंघामधून बँकेवर येणार हे निश्चित मानलं जात आहे। मात्र त्यांनी नव्याने डावफेच आखलेत। दक्षिण सोलापूरमधून माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्यासाठी आमदार कल्याण शेट्टी यांनी बैठक घेतल्याची चर्चा आहे। त्या बैठकीनंतर हसापुरे यांनी आपल्या समर्थक सोसायट्यांचे सर्व ठरावही घेतल्याची माहिती आहे। मात्र कल्याण शेट्टी आणि हसापुरे यांच्यासाठी बैठक घेतल्यानंच दक्षिणमधील भाजपचे नेते नाराज झाल्याची माहिती आहे। भाजपमधील या नाराज गटानं नागरी बँका आणि तालुक्यांमध्ये सोसायट्यांमध्ये ताकद राखून असलेल्या नेत्यांसोबत बैठक घेऊन हसापुरे कल्याण शेट्टी यांना शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे। त्यामुळे जिल्हा बँकेच्या निमित्तानं दक्षिण सोलापूर भाजपमध्ये शह आणि कटशहाचं जे राजकारण आहे ते सुरू झाल्याची चर्चा आहे। आता ही दोन्ही गट प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकतात की सहमतानं राजकारण करतात हे पाहावं लागणार आहे।